माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे, ते पण अगदी लहानपणापासून, म्हणजे इतक्या वर्षांचं प्रेम आहे. त्यामुळे तो फक्त मलाच मिळायला हवा, बस. ह्याच्या पलीकडे मी काहीच ठरवलेलं नाही आहे. खरं तर द्यायला हवी नाही का? नाही दिली. आज बोलवायला हवं, त्याला विचारायला हवं. म्हणजे रम्याला किती आनंद होईल ना. ते असं आधीच्या मालिकेमध्ये माझं काव्या नाव होतं, त्यामुळे काव्या म्हटलं की आम्ही दोघीच्या पटकन बघतो. माझे नंबर अजूनही सगळ्यांच्या मोबाईलमध्ये बऱ्यापैकी काव्या नावाने सेव्ह आहेत. सो ते कन्फ्युजन थोडंसं होतं आणि मजा येते. पण ती जो प्रोमोचा रील आला होता, पोस्ट झाला, त्याच्यावरती सगळ्यात पहिली कमेंट होती हरामी रम्या. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. पार्थ आणि नंदिनीचं लग्न होतं आहे आणि जी करते ती रम्या माझ्यासोबत आहे. रम्या कशी आहेस? मी छान आहे, पण आत्ता जो ते म्हटलेस ते मला अजिबात आवडलेलं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती ना, पार्थ फक्त माझा आहे आणि ही म्हणते नंदिनीची लग्न होणार आहे. याला काय अर्थ आहे? पण आम्ही बघतोय ना प्रोमोमध्ये की तिच्याशी लग्न सराई सुरू आहे आणि आता तिच्यासोबत सगळ्या विधी पार पडत आहेत. तू काय करण्याचा आता निर्णय घेतलायस? काय ट्विस्ट आणणार आहेस? जे तुम्ही बघताय ना, ते असं फक्त वाटतंय तुम्हाला, पण तसं होणार नाही आहे. कारण रम्या असं होऊच देणार नाही. मग काय ठरवलंयस की काय करायचंय, की आता पार्थने फक्त रम्याच केलं पाहिजे? मला इतकंच माहिती आहे की माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे, ते पण अगदी लहानपणापासून, म्हणजे इतक्या वर्षांचं प्रेम आहे. त्यामुळे तो फक्त मलाच मिळायला हवा, बस. ह्याच्या पलीकडे मी काहीच ठरवलेलं नाही आहे. पण तरीही तू पार्थ आणि नंदिनीच्या मेहंदी सोहळ्यात एन्जॉय करतेस? हो, वो तो थोडा दिखावा करना पडता है ना, कॅरेक्टर. पण खूप सुंदर दिसतेस. म्हणजे मी तुला मगाशी म्हटले की खूप सुंदर दिसतेस. काय सांगशील की लुक बद्दल? आणि तुला खऱ्या आयुष्यात इतकं नटायला आवडतं? रोज ॲक्च्युली शूटिंग्समध्ये इतकं नटत असतो, त्यामुळं असं फार वेगळं नटायची हौस असते असं नाही. पण हो, जेव्हा आपले जे काही सणवार आहेत त्याला नटायला आवडतं मला. आणि ह्याबद्दल तर एकतर मेहंदीसाठी ग्रीन कलरची थीम आहे आणि जसं मी तुम्हाला आत्ताच म्हणाले की माझं लग्न आहे, त्यामुळे माझ्या मेहंदीसाठी मी तयार झाली आहे. त्यामुळे अगदी मस्त मला आवडलेला एक छानसा असा लेहंगा मी घेतला. माझ्या मैत्रिणीने डिझाईन केला आहे, पुण्यामध्ये आहे ती. आणि असा हा लुक आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर दिसते. थँक्यू सो मच. पण पार्थकडनं काही कॉम्प्लिमेंट आली, जरी नंदिनीशी लग्न करत असेल तरी कॉम्प्लिमेंट तुला देऊ शकतो? खरं तर द्यायला हवी नाही का? नाही दिली. आज बोलवायला हवं, त्याला विचारायला हवं. म्हणजे रम्याला किती आनंद होईल ना. ते असं चुकून ॲक्च्युली काय झालं, पहिल्या 1-2 एपिसोडमध्ये त्यांनी म्हटलं की रम्या छान दिसते आणि त्याचा मी खूप चुकीचा अर्थ घेतला त्याच्यानुसार. त्यामुळं बहुतेक तो कॉम्प्लिमेंट देत नसेल. पण ऑफ स्क्रीन मिळाली आहे कॉम्प्लिमेंट? बाकी सगळ्यांनी सांगितलं मला, त्यांनी नाही सांगितलं. पण बाकी ऑफ स्क्रीन किती बॉन्ड हा जुळला आहे पार्थचा, नंदिनीचा आणि रम्याचा? नाही, खूप छान. म्हणजे फक्त तिघांचंच असं नाही, पूर्ण टीम खूप छान आणि पॉझिटिव्ह आहे. पूर्ण माझ्या मावशीच्या मुली वगैरे सगळ्यांशी खूप छान जमतं. माझ्या आया, म्हणजे माझी जी आई आत्ता झाली आहे ती, आणि नंदिनीची जी आहे ती माझ्या आधीच्या पहिल्या सिरियलमधली आई आहे. सो त्या आया असं झालं, माझं अनेक वचन झालं आहे. आणि मामा तर लाडके आहेतच. आणि माझं असं आहे की लहानपणापासून ते माझ्यावर लाड करतायत, प्रेमळ आमचा बॉन्ड आहे वगैरे. मीच जराशी अशी उगाच मध्येच काहीतरी प्रेमाच्या ह्याच्यात अडकली आहे, त्यामुळे थोडासा मध्ये मध्ये आगाऊपणा करते. पण बॉन्ड खूप छान आहे, प्रेम सगळ्यांच्यात आहे. ओके, सगळ्यात जास्त सेटवर कोणाशी जमतंय? ऑब्व्हियसली आई. म्हणजे आईचं आणि माझं सीन्स खूप झालेत आत्तापर्यंत. बाकीच्यांशी थोडेसे सीन झालेत. बाकी आता ऑफस्क्रीन मी आणि ही म्हणजे तुमची आत्ताची काव्या जी आहे ती, आम्ही माझ्या वाढदिवसाला वगैरे आम्ही बाहेर गेलो होतो, ती घरी राहायला वगैरे आली होती. सो आमच्या दोघींचं पण छान जमलंय. पण रम्या आणि काव्या यांच्यावरून, म्हणजे या दोन्ही नावावरून सेटवर खूप घोळ होतं हे मी ऐकलंय. तर काय घडतं असं? घोळ होतंय म्हणजे ऑब्व्हियसली आधीच्या मालिकेमध्ये माझं काव्या नाव होतं, त्यामुळे काव्या म्हटलं की आम्ही दोघीच्या पटकन बघतो. माझे नंबर अजूनही सगळ्यांच्या मोबाईलमध्ये बऱ्यापैकी काव्या नावाने सेव्ह आहेत. सो ते कन्फ्युजन थोडंसं होतं आणि मजा येते. पण ती ठीक आहे, पण म्हणजे एन्जॉय करताय? हां, एन्जॉय करतं. कॅरेक्टरचंच नाव आहे ना शेवटी. पण आईचा सपोर्ट रम्याला आहे हे आम्ही बघतोय, तर आई ही तितकीच साथ देते की पारशी लग्न झालंच पाहिजे? हो, कारण तिचं कुठल्याही आईला असं वाटतं ना की आपल्या मुलांनी आनंदी राहावं, त्यांच्या मनासारखं व्हावं, आणि तिची तीच इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला हे माहिती आहे, म्हणजे माझ्या आईने सांगितलेलं आहे असं, की
नंदिनीच्या वडिलांनी माझ्या वडिलांना मारलेलं आहे. सो अशा माणसाच्या मुलीला मी का माझ्या पारची बायको होऊ देऊ, नाही का. म्हणजे दुसरी कुठली असली तरी दिलंच नसतं मी, पण हे एक त्याच्या मागे स्ट्रॉंग रिझन आहे. पण आता नंदिनी आणि पारचं समज झालंच लग्न, तर रम्याच्या काय फिलिंग्स असतील तेव्हा? नाही, त्रास नक्कीच होईल. म्हणजे हे तुम्ही मला वाटतं रिलेट करू शकाल जर तुम्ही खरंच प्रेम केलं असेल कुणावर तरी, अगदी मनापासून, ते पण लहानपणापासून. म्हणजे मला खूप कमेंट्स येतात की आता नंदिनीच्या आठवणी पण दाखवत आहेत, सेम टाईम रम्याच्या आठवणी पण दाखवत आहेत. मग जशा बाकीच्या इतरांच्या आठवणी महत्त्वाच्या आहेत तेवढ्या माझ्यासाठी माझ्या आठवणी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ते इतक्या वर्षांचं प्रेम आणि त्या आठवणी अशा मी देणारच नाही आहे सोडून, तो भाग वेगळा. पण त्रास नक्कीच होऊ शकतो. तुम्हाला पण झाला असेल, कळवा तुम्ही कमेंटमध्ये असेल असं काहीतरी. पण सगळ्यांना ही रम्या आवडते. DMs किती येतात सतत. खूप आवडते. एकतर खूप सरप्राईज होतं सगळ्यांसाठी की एवढा छान पॉझिटिव्ह लीड रोल म्हणजे मालिकांमध्ये असं केल्यानंतर लगेच नेगेटिव्हमध्ये कसे काय आलात वगैरे. तर माझं खूप सोपं गणित आहे त्याच्या मागचं, कारण मी यापूर्वी खूप फिल्म्स आणि अशा केलेल्या आहेत आणि मला फिल्म्स आवडतात करायला. वेबसिरीज करायची खूप इच्छा आहे छान. तर ते गणित लीड रोल करताना नाही जमत, कारण 30 पैकी 28 दिवस 27 दिवस शूट असतं. पण इथे मग माझं असं जरा असं ठरलं की हां, इथे एवढे दिवस शूट, राहिलेल्या दिवसांमध्ये मग मी वेबसिरीज आणि मूवीजमध्ये अजून वेगवेगळ्या धाटणीतल्या अशा भूमिका करता याव्यात. आणि शिवाय मी हे एक चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट केलं की इतक्या छान पॉझिटिव्ह आणि ह्याच्यानंतर असं केल्यानंतर लोकांना पण कळतं ना की खूप व्हरायटी ऑफ रोल्स. आणि मी टचवूड म्हणजे मी स्वतःला खूप लकी समजते की महाराजांच्या कृपेने खूप व्हरायटीचे रोल्स मला आत्तापर्यंत करायला मिळाले, खूप वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये सुद्धा. मग आता रोलचा विषय निघालायचा आहे, तर रम्या ही भूमिका जेव्हा आली, पहिला थॉट डोक्यात काय ठेवला? सेम जो मी आत्ता म्हणाले की थोडंसं वेगळं काहीतरी. आणि नेहमी म्हणजे ॲज अ गुड ॲक्टर जर तुम्हाला ॲक्टिंगमध्ये स्वतःला प्रूव्ह करायचं असेल तर स्वतःला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघता आलं पाहिजे, ते परफॉर्म करता आलं पाहिजे. आणि ॲट द सेम टाईम प्रेक्षक आपल्याशी कनेक्ट झाले पाहिजेत त्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये. तरच मला असं वाटतं की तुम्ही एक चांगले ॲक्टर आहात. सो तो प्रयत्न मी करू शकते असं मला वाटतं. पण निगेटिव्ह भूमिका करते, ग्रे शेड, शिवाय येतात? हां, येत आहेत. मला वाटते परवाच्याच चॅनलमधून जो प्रोमोचा रील आला होता, पोस्ट झाला, त्याच्यावरती सगळ्यात पहिली कमेंट होती हरामी रम्या. पण काल एक नवीन गोष्ट, म्हणजे मी आणि आई बसलो होतो, तर तिला आम्ही वसू 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 आत्या वगैरे म्हणतात, ती वसू आणि मी रम्या, असं आम्ही एक हॅशटॅग वम्या असा हॅशटॅग बनवला. आणि म्हटलं काय काय अर्थ आहे वम्याचा, तर म्हटलं काय, ती म्हणजे माहीत नाही. वामा म्हणजे स्त्री हे मला माहिती होतं, कारण माझी मूवी येते आता. तर मी जाऊन सर्च केलं तर संस्कृतमध्ये वम्या म्हणजे असं विम्झिकल म्हणतात ना, विकृतपणा असा त्याचा अर्थ आहे. मी म्हटलं म्हणजे करेक्ट रोल मिळाले आपल्याला. मग मला कळलं की मला काय करायचं आहे, रम्या म्हणून विकृत भागायचं. पण हे सगळं एन्जॉय करतेस, खूप छान वाटतंय. प्रेक्षकांना जाता जाता काय सांगशील? हेच मी एन्जॉय करते आहे. आणि ह्याचं मला वाटतं मी क्रेडिट देईन रोहिणीताईंना, कारण खूप आधी सिरियलमध्ये करताना त्यांनी मला थोडं त्यांचं खूप मार्गदर्शन मला मिळालं आहे. ते पार्थ आला आणि पार्थ हिने मला आत्ताच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मला त्याने कॉम्प्लिमेंट नाही दिली अजून एक पण. ना मी कशी दिसते ते. कॉम्प्लिमेंटसाठी शब्द लागतात आणि शब्दाने जर का कॉम्प्लिमेंट दिली गेली तर त्या कॉम्प्लिमेंटला काय अर्थ आहे? कॉम्प्लिमेंट प्रेम डोळ्यात नसतं. तिने ठरवलंय मी लग्न करेल तर पार्थशी करते. बरोबर आहे. कसं असतं, एक आपला प्लॅन असतो, एक त्याचा प्लॅन असतो. सो त्याचा प्लॅन असतो तो ऑलवेज वर्क. आणि रम्याचा प्लॅन जर झालाच सक्सेसफुल तर मग तो त्याचाच प्लॅन आहे, म्हणून आम्ही एकत्र राहू गुण्या गोविंदाने. म्हणजे आवडेल. तुम्हाला नाव अजून कळलं नाही का मालिकेचं? लग्नानंतर होईल प्रेम, कोणाबरोबर ते तुम्हाला बघायचं एपिसोड. सो प्रोमो मध्ये जरी आता दिसत असेल काव्या, तर ते काव्या बरोबर होईल का नाही हे अजून माहित नाहीये. ऍक्च्युली खरं माहित नाही, आज पहिल्यांदा बोललो. यू नेव्हर नो की हिच्याशी लग्न झालं, मग डिवोर्स झाला, परत तिच्यावर झालं, काय होऊ शकतं. मी तरी हिंट देते त्यांना की मी माझ्या मेहंदीसाठी, माझ्या लग्नासाठी तयार झाली असं म्हटलंय. मेहंदी नाही लावली. अच्छा, आता जायचंय. म्हणजे कारण ती हे पण बोलली की त्याने मला ऑफ स्क्रीन पण कॉम्प्लिमेंट नाही दिली आणि ऑन स्क्रीन पण नाही दिली. मग काय, मग तिला वाईट वाटतं.
काय आहे, लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलोय, एकत्र खेळलोय, त्याचा अर्थ तिने चुकीचा घेतला. त्या कॉम्प्लिमेंटचा अर्थ तिने चुकीचा घेऊ नये. सांगितलंय पहिल्या एपिसोड मध्ये तुम्ही रम्या छान दिसत असं म्हणून गेला, माझी मैत्रीण आली होती तेव्हा मी तिला म्हटलं की मी त्याचा चुकीचा अर्थ घेतलाय म्हणून तो सांगत नाहीये. मेहंदी किती एन्जॉय करतोस. अरे खूप 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 म्हणजे आता सांगता येणार नाही आपल्याला ते जे काय घडलंय ते, पण इतकी धमाल चालली आहे की आपले आर्टिस्टच एवढे एन्जॉय करतायत ते बघत होतो मी. खरं हा मेहंदीचा कार्यक्रम मुलींचा असतो, सो लांबून आम्ही बघत होतो, आम्हाला चान्स मिळाला म्हणून. पब्लिकला, आपल्या रसिक मायबापांना बघायला तर इतकं आवडणार आहे. ते प्रत्येकाच्या घरात कोणाचं तरी झालेलंच असतं लग्न, मेहंदीचा कार्यक्रम, सो त्यांना ते सगळं आठवणार आहे. नक्कीच आठवेल आणि सगळ्यांना हा एपिसोड तरी बघायला खूप आवडणार आणि पुढचेही आवडतील. प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल? आता तुमच्याच लग्नाला बोलवाल? हो हे मीच सांगणार आहे कारण मला लग्न करायचंय. तर पार्थला सांगू नका, माझंच पार्थशी लग्न होणार आहे. नंदिनीने पार्थला सांगायचं नाही, ठीक आहे? तुम्ही आमच्या लग्नाचे एपिसोड नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडतील. बरं, अजून एक आता ह्या आठवड्यात स्टार प्रवाहावर 2 मालिकांचा महासंगम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठरलं तर मग आणि आपली सिरियल लग्नानंतर होईलच प्रेम. तर तो संगीताचा कार्यक्रम जो आहे तो 2 मालिकांचा आहे, सो तुम्हाला बघायला इतकं आवडणार आहे आणि आपली स्टारची बरीच फॅमिली यामध्ये असणार आहे. हे एक थोडीशी हिंट देतो. आणि 3 तासाचा हा महा एपिसोड असणार आहे, तर पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि ठरलं तर मग याचा महासंगम फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर. आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला खूप मज्जा येणार आहे. एन्जॉय. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.